हॅलो. हा, तुमची मोफत जाहिरात जी होती ना ती बंद केलेली आहे. ती एका ओके. दिवसापुरती मर्यादित होती. हं? हा हा हा. हा. हम्म. बरं, रिस्पॉन्स मी वगैरे आला मी होता का? हो, एक 7 एक कॉल आली होती. 7 कॉल आले एका दिवसात? हो हो काय सांगताय? हो हो, देवा शपथ, खोटं कसं बोलू. आणि दुसरी गोष्ट सर, हं, माझा एक सक्का चुलत भाऊ आहे, त्याला काल मी तुमचं सगळं नाव बी सांगितलं, त्याला युट्यूबला सर्च बीच कर म्हणून सांगितलं, हं, आणि माझं नाव सांग तुम्हाला फोन करायला सांगितलं होतं. हं, हं, ठीक आहे. हं. आज काय पाडवा आहे, त्याच्यामुळे आज संध्याकाळी मला भेटेल, मी विचारतो मी त्याला. हो, ठीक आहे. चालेल. तो पण, त्याचं पण कसं आहे माहितीये, हं, त्याचं म्हणजे पहिल्यांदाच लग्न करायचं आहे आणि वेल सेटल आहे तो. हं. चांगला पोरगा. बरं. 25,000ची मुंबईतली नोकरी सोडून हं. फार्म हाऊस टाईप त्यानं सगळं, 1-2-3 एकर जागा डेव्हलप केली, गाई आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, चिकनचं दुकान आहे वगैरे, तुमचं काय आहे सगळं तुमचं? व्यवस्थित आहे. माझं कसं आहे माहितीये का, मला आहे ना, अवेटिंग डिव्होर्स आहे ना, हाच माझा जरासा प्रॉब्लेम झालाय, कळीचा मुद्दा झाला. बघा, ती माझी बायको आहे ना, ती मला डिव्होर्स देत नाही, कारण आमची प्रॉपर्टी जास्त आहे गावामध्ये. हं. आणि मला आता 19 वर्षाच्या मुलासाठी मी कुठे बाहेर जाऊन आहे ना काम करू शकत नाही. बरं. त्याच्यामुळे काय माहिती, वारंवार आता माझा मोठा आता प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मनी 7 प्रॉब्लेम 7 मोठा आहे. जे कॉल आले त्याचं काय झालं मग? तर 1-2 रत्नागिरीतून आले होते. हं, आता हं, एक तुमचे होते राव राणे तिकडचे, सिंधुदुर्गातले. हं, काय, हं, आणि 2-3 मुंबईतनं आले. तर ते सगळे पॉझिटिव्ह आहेत. पण ते काय म्हणतात माहितीये, हं. की तुमचं ते अवेटिंग डिव्होर्स आहे ना, ते डिव्होर्सचं लवकर क्लिअर करा, हां, हां. असं म्हणतात. बरोबर. हां, बाकी काय खूप प्रॉब्लेम बरं नाही. वाटलं मला. ते म्हणतात. चांगलं वाटलं मला. असाच हां, रिपोर्ट यायला पाहिजे प्रत्येकाला. हां. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, हं. तुमचे पण धन्यवाद, तुमचे पण आभार कसे मानावे हे आम्हाला कळत नाही. कारण कसं माहितीये का, एक तुम्ही चांगलं व्यासपीठ, काय अडले-नडलेला समाजासाठी चांगलं व्यासपीठ हं, तयार करून दिले तुम्ही. आणि आता थोडे दिवसात आहे ना, थोडे दिवसात हं, आता मी आपली ही जाहिरात पण देणार आहे तुमच्याकडे. हं, हं, हं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त ठीक. कसं आहे माहितीये नाही, का, माझा काही आता इश्यू मी नाही. कुठे मी गेलो बघा, ना. मी एक तुम्हाला डेमो दाखवला, की आम्हाला एवढे लोकं बघतात आणि लोकांना रिझल्ट पण चांगला आहे, हे मला सांगायचं होतं. हो, हो. तुम्हाला एका दिवसात जर 7 कॉल आले आणि ते सगळे पॉझिटिव्ह हो, म्हणताय हो. तुम्ही, सगळे पॉझिटिव्ह होते हो, हो, नक्की? हो. नक्की हो, सांगताय? हो, हो. म्हणजे हो, हो. देवा शपथ. हां. नाहीतर मी खोटं कशाला सांगू. हां, तसं नाही म्हणजे ॲक्चुअल कसं आहे माहिती आहे, आम्ही हा प्रयोग म्हणजे ते केला. समोरच्या लोकांनी कॉल केले ना, ॲक्चुअल काय आता माहिती आहे, ऐका ते सांगतो, ऐका. काही लोकं सांगतात काय, की त्यांना कॉल येत नाहीत. कळलं ना? अहो, काही लोकं फसवतात, हां, बदमाशगिरी करतात. फसवतात. मला माहिती आहे ते सगळं. लोकांची भाषा काय असते किंवा काय, हे सगळं मला माहिती आहे. हां, मला शिकायला मिळतं. बरं, कोण प्रामाणिक नाही आहे, हे सगळं मला शिकायला मिळतं. फक्त मला माझ्या कामावरती विश्वास आहे. कारण मी जे काय करतोय, बरोबर. ते डायरेक्ट फोन नंबर शो करतोय. म्हटल्यानंतर लग्न जुळायलाच पाहिजे. आणि म्हणून आणि म्हणून मी ही सिस्टीम तयार केली होती आणि त्याचा रिझल्ट येणार चांगला हॅलो, हेही मला माहिती होतं. फक्त विषय कसा आहे, हे हॅलो, हां, हां, बोला, हॅलो. बोला. मी काय म्हणतो माहिती आहे, हं, ते तुमचे फोटो, व्हिडिओ ते मी कायम बघतोच. हं, ओके. हं, आपण त्याच्यामध्ये 1-2 व्हिडिओ आहेत ना, हं. एक डिव्होर्सची ठाणा साइडची मुलगी आहे, कुठे ऐका, तिला ऐका. तिकडे आम्ही कुठल्याही तिला मुलीचे तिकडेच नंबर देत राहणार नाही. आहोत. ऐका सांगतो. आम्ही नाही, ना नाही, नंबर नाही मागत. नाही, मी ओके. नाही करत ते. पण त्यात मी नाही करत. आणि मी लग्न वगैरे आणि जुळवत नाही. मी हे बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. तुम्ही स्वतः जुळवायचं आहे. इथे जाहिरात द्यायची, स्वतः जुळवायची. बरोबर. कोणाच्या मध्यस्थाच्या मागे लागायचं नाही. कुठलाही मध्यस्थ नाही, बरोबर. फ्रॉडगिरीच करतो. कळलं ना? आणि ते वायरी मालवणची आहे ना, हं, हं. तर काय ते परळ भुईवडा ते तिकडे होणार, राहते होणार. ना, त्यांचं ती पण लक्ष लेडीज. पडणार. साहेब, कसं आहे माहिती आहे, मुलींना जाहिराती बघून बघून कंटाळतात. कारण प्रचंड जाहिराती येतात बरोबर. आपल्या. आमच्या जाहिराती बरं, मी काय थोड्या म्हणतो, नाहीत. आणखीन एक 2-4 आम्हाला आता 2-4 एक विचार दिवसात. करा, 1,000 व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 700-800 जाहिराती आहेत. कोणाकोणाला मुली कॉल बरोबर, करणार? बरोबर. कळलं ना? तर बरोबर, त्याच्यामुळे कसं, बरोबर. तुम्हाला 7-8 कॉल आले, 7 कॉल आले बोललाय होय, तुम्ही, हो. म्हणजे खूप बरं हो, वाटलं मला. हो, एका हो. दिवसाचा रिझल्ट आहे हा. मग विचार करा, लग्न हं. जुळायलाच पाहिजे इथे. आणि म्हणून मी कसं, म्हणून लोकांना हे करतोय, तर लोक एवढी
काय म्हणतात काय नाही, पण लोकांना खोटारडी आहेत ना. मिळतं फुकटमध्ये त्याची नाही त्याची जाणीव नाही लोकांना. लोक खोटारडी आहेत. खोटं बोलतात, सांगतात कॉल येत नाही म्हणून, पण कॉल येत आहेत हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी डेमो मुद्दाम मी केलं की फ्री नाही बा, माझ्या फ्री बाबतीत जाहिरात. तरी मला अनुभव आला. मला 7 कॉल आले. ते मी खोटं कशाला बोलू आणि एक तुमच्याशी? एक विचार मला करा, खोटं बोलून काय मिळणार? तुम्हाला 7 कॉल जे आले ना ते फ्री जाहिरातचे आले. फ्री म्हणजे ऍक्च्युअल ते रीलचे आले. रील हे पटपट जात असतं आणि रील कोणाच्याही कोणालाही दिसतं रील पटकन. त्याचे कॉल आले, ते रील पटकन निघून जातं. तरी सुद्धा कॉल आले. मग विचार करा, जर मोठी जाहिरात असती तर तुम्हाला अजून परफेक्ट कॉल आले असते. कारण काय, मोठी जाहिरात कोण वाचतं? ज्या उगाच डेटा कोण संपवणार नाही. तुमचं हेडिंगवर सगळं लिहिलेलंच असतं. मग विचार करा, म्हणजे याचा अर्थ काय, जर मोठी जाहिरात असेल तर जास्त कॉल येतील एवढं मला खात्री आहे पूर्ण. पण विषय कसा आहे, हे लोकांना बरं, मी काय कळेल तेव्हा. म्हणतो, अवेटिंग ठेवून आता परत मी जाहिरात आपण करू ना. काय हो. ते मी काय म्हणतो सर, 1000 एक रुपयात माझी करायला पाहिजे जाहिरात नाही तुम्ही. नाही 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 1000 एक काही रुपये का, मी मला. ऑलरेडी साहेब ना पैसे जास्त मी मुभा दिलेली आहे ऍक्च्युअल ना. मला माझी वाईफ पण सांगते की हे असलं करून चालणार नाही. कारण ऍक्च्युअल बाकीचे युट्यूबर बघा 25-30 हजार घेतात, 50,000 लाखभर रुपये हो हो घेतात हो जाहिरातला. हा, मी हो फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड आहे म्हणून मी हे करतोय काम. कळलं ना. बाकीचे लोक बरोबर बघा काय करतायत ते. मी लग्नाच्या जाहिराती कशाला घेऊ, मी इतर जाहिराती घेऊ शकतो. बरोबर ना. बरोबर मी इतर बरोबर जाहिराती बरोबर. जर घेतल्या, एखाद्या हॉटेलची जाहिरात केली, एखाद्या म्हणजे उद्योगाची जाहिरात केली, तर मला आरामात लाखभर रुपये मिळतील की. कुठल्या फायनान्स कंपनीची जाहिरात बरोबर केली, कुठेतरी म्हणजे दुसऱ्या काहीतरी अशी जाहिरात केली समजा, तर त्याला लाखभर रुपये मला बरोबर मिळू बरोबर शकतात. आणि हे असं नाहीये की बाबा एकदाच भेटणार, हे कायमस्वरूपी भेटणार आहे मला. कॉन्ट्रॅक्ट बरोबर असणार बरोबर. त्यांचं आणि माझं. म्हणजे कसं की बाबा हा महिन्याला एवढे रुपये द्यायचे किंवा वर्षाला एवढे एवढे द्यायचे, हे कॉन्ट्रॅक्ट असणार. हे बरं आहे ना. लग्नाचं काय भेटणार मला, एकदा 3,000 घेणार, 3,000 मध्ये काय होणार आहे माझं. माझे माझी कुत्री बरोबर मांजरं आहे. जे हो. खातात ना साहेब, कुत्री मांजर ते 10,000च्या हा, वरती खात आहेत. खोटं सांगत नाही मी. माझे व्हिडिओ बरोबर टाकलेत बरोबर बघा, प्लेलिस्ट मध्ये बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग हे मला परवडत नाही ना. तरी सुद्धा करतोय मी. बरोबर. पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जर एक विचार करा, तुम्ही वन वन ह्या भटकता. संधीचा लोकांनी फायदा घेतला पाहिजे. ऐका, तुम्ही वन वन भटकता, कुठे कुठे फिरता, कोणाकोणा म्हणजे कुठे कुठे पैसे भरता तुम्ही, तिथून रिझल्ट काय भेटतो तुम्हाला? हो. काहीच नाही भेटत. तुम्ही काय स्वतः नाही स्वतः काय कॉल नाही. करता मुलीला. फसवणूक हा, स्वतः तुम्ही फसवणूक मुलीला कॉल फसवणूक. करता आणि स्वतः मुलगी मग सांगते समोरून की नको मला म्हणून सांगते. मग काय फायदा? इथे हो इथे तुम्हाला स्वतःहून कॉल आले आणि तुम्ही म्हणताय सगळे पॉझिटिव्ह होते. नक्की पॉझिटिव्ह होते का? हो हो हो. देवा देवा शपथ. हा, मग आणि काय पाहिजे? देवा शपथ. आणि उर्मट बिरमट सारखे कोण बोलत नव्हते, चांगल्या हा, बोलत मग होते, मग व्यवस्थित बोलत मला होते. हेच पाहिजे साहेब. मला हा चेक करायचं होतं आणि म्हणून मुद्दाम फ्री जाहिरात ठेवली. कशाला ठेवली? कारण मला चेक करायचं आहे. कारण सगळे खोटारडे आहेत. ते कसं असतं, पैसे पैसे दिले ना, मग जाहिरात कॉल येत नाहीत असं सांगायचं उगाच. हम्म. म्हणजे किती अपेक्षित लोक असतात. म्हणजे पैसे त्यांचे पैसे ते पैसे, आणि मी जर हे करतोय, मेहनत करतोय, तर ते त्याला किंमत तुमच्या नाहीये. कामाची काही किंमत नाही. हा. मग ह्या गोष्टीचा अभ्यास नाही, केला कसं पाहिजे. आहे माहिती, आपलं आपला मराठी समाज त्याच्यामुळेच पाठीमागे राहिला ना. हो. की नको त्याची स्तुती करायची, चांगल्या गोष्टीची स्तुती करायची ना, त्याच्यामुळेच आपला समाज पाठीमागे राहिला ना. अहो, सगळ्यांनी स्वतःचं वाटोळं करून हा घेतलंय. ऍक्च्युअल माझे कॅम्प असायचे, फ्री कॅम्प असायचे, माझे फ्री मेळावे हा होते आणि लग्न जुळत होती, पटपट पटपट जुळत होती. पण विषय कसा आहे, लोकांना ते नको झालं ना. हा लोक दुसरीकडे कुठे कुठे भटकायची आणि मग ते लग्न होत नव्हती, लोकांची लूटमार होत होती. आणि लोक मला हम्म. पण तसंच समजू लागली. त्यांना वाटलं काय मी पण तसंच आता आहे. तुमचे व्हिडिओ मी तुमचे प्रामाणिकपणे काम व्हिडिओ करतोय बघायला हे मला लागल्यापासून, माहिती आहे. नाही नाही नाही. हा. अहो, तुमचे व्हिडिओ मी बघायला लागल्यापासून गावडे साहेब, मी माझ्या गावात आहे ना जवळजवळ 30 ते 40 पोरं अशी 40-45 वर्षाची, 35-38 वर्षाची अशीच फिरतायत. काय धंदे करतायत, काय अशी फिरतात. हा. मी त्यांना दाखवलं हे सगळं तुमचं युट्यूब हे होतं. अरे म्हटलं, नको पण नको तिकडे पण पैसे भरतात, हा. त्यापेक्षा म्हटलं हा मराठी पण मनुष्य आहे, याच्या ऐका नादाला लागू नको. ऐका, जे वेल सेटल आहेत ना त्यांनाच घेणार आहे मी. कारण वेल सेटल म्हणजे कशाला, की टपोरीगिरी नको आहे मला. कारण कसं, मी पैसे घेतोय. नाही नाही नाही, असले फालतू लोकांना नाही, हा, मी फालतू लोकांना पैसे नाही घेतोय सांगितलं. कारण कसं विषय आहे, मी पण फ्री जे जे फ्री वेल्डिंगचा धंदा, जे आपले 5-25-50 हजार रुपये महिन्याला कमवतात, वेल सेटल आहे, जे कुटुंब वत्सल आहे, कारण ज्यांना पुढे कंप्लेंट समाजमध्ये येता काय ते कामा नये की कळतं. बाबा मुलगी रडते माझ्या नावाने, मग गावडेनी माझं वाटोळं केलं, असं होतं कामा नये. नाही नाही नाही.
हा ना असले असले चिंधी चोर तर तुमच्या ऑर्गनायझेशन मी मध्ये मी तसल्या आणणारच लोकांना नाही. उभंच करत नाही, मला नको आहे ते. हा मी मी स्वतः त्या लोकांना सांगत असतो, तुमची परिस्थिती आहे का? तुमची परिस्थिती असेल तर बरोबर भानगडीत पडा, नाही तर करू नका, लग्नच करू नका. मी स्पष्ट बरोबर सांगितलेलं आहे. बऱ्याच लोक माझे व्हिडिओ बघा, मग मी चिडताना दिसतोय, पण लोकांना ही भावना कळत नाही माझी. बरोबर. माझी भावना एवढीच आहे की मा- घटस्फोट माझं प्रकरण कसं आहे जाता माहिती म्हणे. आहे हा बरं, हॅलो. ठीक आहे, तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आला, बरं वाटलं हो मला. हो फक्त हो हो एवढंच की हो. जर आणि तुम्हाला मी तुम्हाला मेसेज पण टाकलाय ना, 7 कॉल आले म्हणून मला नाही, ते मला टाकलं ना वाचायला मी साहेब मेसेज. वेळ नाही तेवढं. मी फक्त हे बघा, मी हा हा. तुम्हाला एवढं सांगितलं की तुमची आता जाहिरात माझ्या मनात पण आले. संपलेली आहे. हा. फ्री जाहिरात मी ओके. मी असंच मी डेमो केला होता तो फ्री. सगळ्यांनाच फ्री नाहीये. मी ते असंच मला झलक बरोबर. बघायची होती की नक्की लोक खोटं बोलतात की खरं बोलतात काय ते कळायला पाहिजे. आणि म्हणून मी ते हा हे हा केलं. हा. कारण पैसे दिलेले लोक ना सांगतात की कॉल नाही आले, कॉल नाही आले, कॉल नाही आले असं सांगतात. आणि उगाच लोकांना हम्म, दिशाभूल करण्यासाठी चाललंय. किंवा मॅट्रोमनीवाले आहेत. हम्म. बऱ्यापैकी बरोबर विवाह केंद्र लोक जाहिरात देतात आमच्याकडे, कारण त्यांना परवडतं. आमची जी बरोबर. फी आहे ना 3,000, ती त्यांना परवडते विवाह हम्म. केंद्राला. कारण कसं विवाह केंद्र पेपरमध्ये जेव्हा जाहिरात देतात, पेपरवाले दिवसाला 1,000-2,000 रुपये पेपरवाले घेतात आणि रिपोर्ट शून्य. हो हो. मग ते माझ्याचकडे देणार ना रिपोर्ट. जाहिरात. मग बऱ्याचपैकी विवाह केंद्राने बरोबर पण जाहिराती माझ्याकडे दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, बरोबर. ते लोक खोटारडेच असतात, खोटंच बोलतात. समजलं ना. हो ते हो. सांगणार नाही, रिझल्ट नाही बरोबर. आलाय. म्हणून मला बघायचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे विचारायचं पण नव्हतं. तुम्ही स्वतःच्या तोंडून सांगताय, बरं वाटलं मला. पण हो हो ॲक्चुअल हो. कसं मी एक डेमो बघत होतो हा. कारण मला नाही माझा आता थोड्या व्यवसाय दिवसात मला आहे ना, काय नाही थोड्या दिवसात तुमच्या तुमच्या QR कोडला मी पेमेंट पण करणार आहे नाही, आणि तो हे माझी बघा, तो जाहिरात भाग पण तुमचा आहे. तुमच्याबद्दल म्हणतो. मी असं म्हणत नाही मी की बा तुम्ही पेमेंट करावंच असं मी म्हणत नाही. जर तुम्हाला वाटतं की बाबा माझ्यावर विश्वास आहे, तर तुम्ही करू शकता. पण विषय कसा आहे की विश्वास का नसणार, विश्वास का मला नसणार. अहो खोटारडे तुम्ही लोक मला जे आहेत सांगा. ना, त्यासाठी मी विचार हो, करतोय. हे चिंदी चोर, विवाह मंडळवाले, हं, मेट्रो मनीवाले हे एवढे पैसे घेऊन समाजातल्या लुटतात, गरजवंत स्त्री पुरुषांना लुटतात. हं. काय जे वेटिंग दिवसवाले आहेत, गरजवंत त्यांना लुटतात. मग त्यांच्यापेक्षा तुमचं काम तर ते सरळ सरळ धड क्लिअर चाललंय. मा हा काय. आणि सगळ्या मला समाजाच्या पूर्ण समोर. अभिमान आहे माझ्या कामाचा. मी हा तर मग म्हणतो माझ्या आजूबाजूला पण नाही आहेत ते. कारण मी जे काम एनी करतोय सिंगल माझ्या आजूबाजूला कंप्लेंट पण नाही नाही आहेत. तुमच्या कारण कामाबद्दल, किंवा कारण ते जर तुम्ही चुकीचे असता ना, जर ना चुकीचे असता तर पोलीस स्टेशनने तुमच्यावर दबाव आणला असता हं, की असली कामं करू नका, समाज विघातक काहीतरी कामं करू नका, हं. किंवा कोर्टाने तुम्हाला समन्स काढलं असतं. हो. हा काय. असं जर असेल तर हं. हा काय. कारण का ते पण नाही. मग हे काय करायचं माहिती का, तुमचं काम जे चांगलं असेल ना हां. त्याच्यामध्ये काहीतरी मिठाचा खडा टाकायचा, म्हणून हे असले हो. नालायक लोक कोण नाही कोण असतात ना, ते प्रयत्न करत असतील मध्ये काटा कारण घालत त्यांचं असणार. त्यांचं ते भांडं फोडतोय ना मी. ॲक्चुअल कसं ते हा बरोबर आहे. अनाथ अहो आश्रम त्यांचे वगैरे. गोरखधंदा बंद झाला हां, ना तुमच्यामुळे. अनाथ आश्रम वगैरे फालतू धंदे जे सांगतायत काही-काही लोकांना हां, चुकीच्या अनाथ गावात, आश्रम ते सगळं म्हटल्यावर बंद व्हायला पोरीने पाहिजे. बायका अशा काय, आणि अशा प्रामाणिकपणे कष्ट बायकांनी करा. पोरी काय ओस पडलेत काय? काय प्रामाणिकपणे रस्त्यावर कष्ट पडलेल्या करा. आहेत? कुठे पडलेल्या आहेत? हं. हां, ठीक आहे, हां, बरं वाटलं. तो साहेब रमेश. हे बघा तुमची हां, रमेश जाधव म्हणून तुम्हाला कॉल पण येईल हां. हां, प्लीज जरा त्याचा नाही कॉल आहे ना, असं उचला. हां, बघ मला हे बघा चांगला मी मुलगा आहे, एकदम शांत आहे, निर्व्यसनी आहे. हां, हां. शांत आहे, निर्व्यसनी आहे. आज संध्याकाळी मला भेटला ना, की मी त्याला पहिला जे त्याच्याकडून फीडबॅक घेतो. "काय रे, असं-असं सगळं केलंस काय?" विचारतो त्याला. काय. ठीक आहे, आणि चालेल. नाहीतर मग हां, ऐका त्याला ऐका. तुमचा नंबर देतो आणि कॉल करायला लावतो तुम्हाला. हो, हो. ओके? ठीक ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे. थँक चालेल. यू. बरं. थँक यू. हं. ओके, ओके. थँक यू. आभारी. बघितलत ना मित्रांनो, अ, आमच्याकडे जो रिझल्ट येतोय, मी मोफत म्हणून जाहिरात ठेवली होती यांची. 1 दिवस ठेवली होती मोफत. हे का ठेवलं? कारण बरेच लोकं पेमेंट केलेले जे लोकं आहेत ना, त्यापैकी काही लोकं ना उगाच व्यत्यय आणतात, सांगतात की कॉल येत नाहीत म्हणून. कॉल भरपूर जात आहेत, प्रत्येकाला कॉल जात आहेत आणि सगळे लोकं खुश आहेत. तुम्ही मित्रांनो कमेंटसुद्धा बघू शकता. पण काही लोकं गोंधळ घालणारे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या जाहिराती मी उडवून टाकणार आहे. जे लोकं चुकीचं दिशाभूल करतात लोकांच्या, की असं आहे, की चुकीचं आहे हे काम चांगलं नाही आहे, असं जे सांगतात त्यांच्या जाहिराती मी उडवून टाकणार आहे. कारण मला असे लोकं नको आहेत. कारण मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, मी चांगलं काम करतो आहे, मला पूर्ण खात्री आहे. आणि आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष, हा कशासाठी लढा देतो आहे की जे फसले आहेत लोकं, त्या लोकांसाठी लढा देतो आहे आणि म्हणून त्यासाठी प्रामाणिकपणे काम चालू आहे. कुणी व्यत्यय आणायचं नाही ते. यासाठी हा माझा संदेश होता.
ज्या लोकांना खरंच लग्न करायचं आहे, खरोखर लग्न करायचं आहे, अशाच लोकांनी जाहिराती द्यायच्या आहेत. मी वात्रट लोकांच्या जाहिराती घेत नाही. मी पूर्ण खात्री केल्याशिवाय जाहिरात टाकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच मुली आम्हाला प्रचंड प्रमाणात बघतात. ज्या लग्नाच्या मुली आहेत त्या भयंकर प्रमाणात बघतात आणि प्रामाणिकपणे व्यवस्थित व्हिडिओ बघतात आमचे. आमचं आमचं जो चॅनल आहे त्या चॅनलवरती आम्ही फक्त लग्नाचे व्हिडिओ म्हणजे मुलांचे व्हिडिओ टाकतो आहे आम्ही. ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांचे व्हिडिओ टाकतो आहे आणि मुली बघतात त्यांना. समजलं ना. मुलींचे आम्ही व्हिडिओ टाकत नाही का, कारण मुलींचे जे कॉन्टॅक्ट आहेत जर चुकीच्या ठिकाणी गेले तर ते लोक त्यांना छळणार मुलींना, आणि म्हणून आम्ही मुलींचे व्हिडिओ घेत नाही, मुलांचे घेतो आहे. समजलं ना. हे समजून घ्या, प्रत्येकाने समजून घ्या. आणि इतरांना जर तुम्हाला काम जर आवडलं तर इतरांना शेअर करायला हरकत नाही, कारण कसं हे सामाजिक काम आहे. कळलं ना. तुम्ही जर एखाद्याला आवड असेल की बाबा सामाजिक कामाची, तर तुम्ही मुद्दाम की आपला माणूस या उद्देशाने तुम्ही तुमच्या स्टेटसवर ठेवू शकता. तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस असेल, तुम्ही इतर व्हिडिओ ठेवता ना, चुकीचे व्हिडिओ ठेवता, मग तुम्ही आमचा व्हिडिओ ठेवू शकता. कारण काय, आम्ही जगासाठी चांगलं संदेश देतो आहे की प्रामाणिकपणे कष्ट करा आणि प्रामाणिकपणे लोकांना न फसवता त्यांचं काम करा, हा संदेश आम्ही देतो आहे. त्यामुळे कसं, ज्या लोकांना आवडतं त्यांनी नक्कीच आपल्या स्टेटसला लावायला हरकत नाही आम्हाला. त्याने काही नुकसान होणार नाही तुमचं. समजलं ना. मित्रांनो, जर पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, असं काही नाही. फक्त एवढंच सांगतो आहे की लग्न करताना सावधगिरी बाळगा. सगळीकडे चोर मंडळी बसलेली आहेत, सगळीकडे फसवाफसवी चालू आहेत. तुम्हाला जो योग्य वाटतो त्याच्याकडे जा, मी असं म्हणत नाही. जर आमचा चॅनल आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलवर एकदा जाहिरात देऊन बघा व तुमचा अनुभव जो आहे तो अनुभवसुद्धा आमच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.